स्टँडर्ड 6 जनरल सायन्स यामध्ये आपण मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेले आहे. लेसन नंबर 8 चालू होता आपला, आवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन. तर यामध्ये आपण सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काय पाहिलं होतं, स्केलेटल सिस्टीमविषयी माहिती घेतली होती, किंवा आपल्या शरीराची स्केलेटल सिस्टीम कशी डिवाईड झालेली, कोणत्या पार्टमध्ये हे पाहिलेले. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. त्याच्या अपेंडिक्युलर स्केलेटॉन याविषयी माहिती घेतली होती. द ॲक्सिल स्केलेटॉन कन्सिस्ट द स्कल, व्हर्टिबल कॉलम अँड द केज ऑफ रिब. नंतर अपेंडिक्युलर स्केलेटल कन्सिस्ट द बोन्स ऑफ आर्म्स अँड लेग्स. त्यानंतर आपण काय पाहिलं तर स्मॉलेस्ट बोल इन द ह्युमन बॉडी अँड इज द स्टिरअप विच इज प्रेझेंट इन द इयर अँड द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इन द थाय बोन. त्यानंतर काय पाहिलं होतं आपण, जॉईंट्स आर द प्लेसेस वेअर 2 or more बोन्स आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे जॉईंट कसं आहे ते पाहिलं होतं. त्यानंतर जॉईंट्स आर ऑफ 2 टाईप्स. जॉईंटचे प्रकार पाहिले होते, मूव्हेबल जॉईंट्स अँड इनमूव्हेबल जॉईंट्स. जॉईंट्स आर आर्म इन लेग्स आर द एक्झाम्पल्स ऑफ द मूव्हेबल जॉईंट्स, whereas joints in the skull are the example of the immovable joints. त्यानंतर काय पाहिलं, नेक्स्ट पाहिलं होतं मूव्हेबल जॉईंट्स आर ऑफ द 3 पार्ट्स. हिंज जॉईंट्स, त्याच्यामध्ये एक्झाम्पल एल्बो आणि नी, ह्या दोघांचा जॉईंट पाहिला होता. त्यानंतर बॉल सॉकेट जॉईंट, त्याचं एक्झाम्पल शोल्डर आणि हिप जॉईंट पाहिलं होतं. त्यानंतर जिलेटिन पॉईंट, एक्झाम्पल त्याचं पाहिलं होतं व्रिस्ट आणि अँकल पॉईंट. तर आउटर मोस्ट, आता आजच्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायचं आहे स्किन. आता स्किन म्हणजे काय याविषयी आपल्याला इथं आजच्या लेक्चरमध्ये माहिती. मला सांगा, विच ऑर्गन हेल्प अस टू सेन्स वेदर समथिंग इज हॉट ऑर कूल, रफ ऑर स्मूथ. आता कोणते ऑर्गन्स तुम्हाला तुमची सेन्सिटिव्हिटी, म्हणजे तुम्हाला टच केल्यावरती गुळगुळीत आहेत किंवा रफ आहेत ह्याची जाणीव करून देतात. हे काय, व्हॉट इज मीन बाय स्किन. द स्किन इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. स्किन म्हणजे काय, आपल्या ह्युमन बॉडीवरती किंवा लिव्हिंग ॲनिमलच्या वरचा बाजूचं जे कव्हर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्किन म्हणतो. द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे स्किन हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममधला अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा असलेला ऑर्गन आहे. द स्किन हॅज इयर, स्किनवरती केस असतात. देर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोज. म्हणजे आपल्या हाताला आणि पायाला काय असतात, टोजला आणि फिंगर्सला नेल्स असतात, म्हणजे नखे असतात. द स्किन गिव्ज अस द सेन्स ऑफ टच. म्हणजे आपल्याला स्किनला स्पर्श केल्यावरती आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. द स्किन ॲज इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. हा स्किन हा काय आहे, इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन्स आपल्या बॉडीमधला आहे. ओके, तर आता ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर स्ट्रक्चरच्या आधी आपण त्याचे फंक्शन पाहू. द फंक्शन ऑफ द स्किन, प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन, ऑर्गन सिस्टीम एक्सेट्रा. स्किन काय करते, तर आपल्या बोन्सची, मसल्सची आणि जे इंटरनल पार्ट्स आहेत आपले, त्याचं काय करते, ती प्रोटेक्शन करते. पुन्हा काय दुसरं फंक्शन आहे त्याचं, हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. बॉडीचं मॉइश्चर टिकून ठेवण्याचं काम स्किन करते. पुन्हा नंतर काय, सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन डीची निर्मिती करण्याचंच काम स्किन करते. त्यानंतर काय, रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. म्हणजे शरीरातला घाम बाहेर टाकून शरीरातलं तापमान मेंटेन करण्याचं काम स्किन करते. नंतर काय अजून का हे गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड. उन्हापासून आणि थंडीपासून आपलं शरीराचं रक्षण करण्याचं काम स्किन करते. नेक्स्ट, द स्किन फंक्शन्स आर द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. स्किनचं फंक्शन महत्त्वाचं काय आहे, तर सेन्सरी ऑर्गन म्हणून ती काम करत असते. ओके, आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. आता ह्या स्किनचं स्ट्रक्चर कसं आहे, ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेयर्स. म्हणजे ह्युमन स्किन ही 2 मेन लेयर्सपासून तयार झालेली आहे. द आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड द इपिडर्मिस अँड द लोअर बिलो इज कॉल्ड डर्माइस. म्हणजे वरच्या लेअरला काय म्हणायचं, इपिडर्मिस, आणि खालचा जो थर आहे, लेअर आहे, त्याला डर्माइस म्हणायचं. इपिडर्मिस म्हणजे काय, तर बाह्य त्वचा म्हणजे वरच्या बाजूला असलेली, आणि डर्माइस म्हणजे काय, अंतरत्वचा म्हणजे आतून असलेला लेअर, त्याला डर्माइस म्हणायचं. बिलो द डर्माइस देर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स अँड
नर्व फायबर्स म्हणजे डर्माइसच्या खाले तर काय आहेत ब्लड व्हेसल्स आणि म्हणजे डर्माइसच्या खाली काय काय आहे तर ब्लड व्हेसल्सचं नेटवर्क म्हणजे रक्तवाहिन्यांचं जाळं आणि नर्व फायबर्स म्हणजे आपल्याला जी मज्जातंतूचं जाळं असतं ते ह्या डर्माइसच्या खाली असतं. ओके, द सबस्टन्स लेअर अंडर धिस नेटवर्क मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. मग ह्याचं काम काय आहे तो टेम्परेचर आपल्या शरीराचं काय करायचं मेंटेन ठेवण्याचं काम हे करतात. द इपिडर्मिस हॅज व्हेरियस लेयर्स. आता इपिडर्मिस मीन्स बाह्य त्वचा, ह्याचे काय आहेत वेगवेगळे लेयर्स आहेत. आता इथं पहा तुम्हाला फिगर दाखवली तर इथं इपिडर्मिस पहा, इपिडर्मिस, डर्मिस आणि नंतर काय सबक्यूट्स म्हणजे हे दाखवलेलं आहे. तर ह्याचं काय फंक्शन आहे तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय दाखवलं इपिडर्मिस, ह्याच्या खाली 2 लेयर्स दाखवले, डर्मिसच्या खाली 1 लेयर दाखवला आहे, थर्ड दाखवलं आहे सबक्युटिस म्हणजेच हायपोडर्माइस. आता ह्याचं काय काय काम आहे काय करतं हे तर हे आपल्या शरीराचं प्रोटेक्शन पॉवरच्या ह्याच्यामध्ये नर्व्स आणि ब्लड व्हेसल्स दाखवले. नंतर दुसऱ्या ह्याच्यात काय डर्माइसच्या मध्ये आपल्याला काय होतं की इथं सेन्स आपल्याला नेक्स्ट पाहिजे. आता त्याआधी आपल्याला इथं काय क्वेश्चन विचारला पहा, कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स वेन वी वॉक ऑर प्ले इन द हॉट सन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उन्हामध्ये चालल्यामुळं काय होतं तुम्हाला किंवा खेळल्यामुळे उन्हामध्ये काय होतं सांगा बरं. तर खेळलात तुम्ही ज्यावेळेस उन्हामध्ये किंवा काम केलं तर तुम्हाला काय होतं घाम येतो. मग हे कशामुळे येतो व्हेन वी वॉक ऑर प्ले इन द सन बट ॲट द सेम टाईम आवर स्किन बिकम्स वेट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उन्हात चालता किंवा खेळता त्यावेळेस तुम्हाला थकल्यासारखं होतं. बट ॲट द सेम टाइम्स म्हणजे त्याचबरोबर काय होतं आपली स्किन अशी ओलसर झाल्यासारखी वाटते. मग हे कशामुळं होतं धिस इज बिकॉज ऑफ स्वेट. ते कशामुळं घामामुळं होतं. यालाच आपण काय म्हणतो जे ओलसर पण आहे त्यालाच आपण काय म्हणतो स्वेट म्हणतो मीन्स घाम. इन द स्किन देअर आर ग्लँड्स विच सिक्रेट स्वेट्स. म्हणजे काही आपल्या शरीरात ग्रंथी असतात की ज्या ह्या स्वेट बाहेर टाकण्याचं काम करतात. दे आर कॉल्ड स्वेट ग्लँड्स. त्यालाच आपण काय म्हणतो स्वॅट ग्लँड्स. स्वॅट ग्लँड्स मीन्स धर्मग्रंथी. ओके, नेक्स्ट आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन ऑर ऑफ हार्ड फिजिकल लेबर द टेम्परेचर ऑफ द बॉडी राईज. म्हणजे आपण उन्हात खेळलो किंवा इतर कारणाने शरीराला आपण श्रम झाले की काय होतं त्वचेचं आपल्या स्किनचं टेम्परेचर वाढतं इन्क्रीज होतं. तेव्हा काय होते स्वेटची निर्मिती होते व आपल्याला काय होतं शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होते. आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्या त्वचेचं आपल्या ह्याचं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन किती असतं 37 डिग्री सेल्सिअस ठेवण्याचं काम कोण करत असतं तर ही स्किन करत असते. ओके, त्यानंतर इथं आपल्याला एक दिलेलं आहे मेलेनिन. आता मेलेनिन काय करतं अ पिगमेंट कॉल्ड मेलेनिन इज प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द इपिडर्मिस. म्हणजे आपल्या इपिडर्मिसच्या ज्या सेल आहेत त्याच्यामध्ये हे मेलेनिन नावाचं पिगमेंट काय असतं प्रेझेंट असतं. द मेलेनिन इज सिंथसाइज इन सर्टन ग्लँड्स इन द स्किन. म्हणजे हे मेलेनिन काय करतं तर त्वचेमध्ये आपल्या स्किनमध्ये ज्या विशिष्ट ग्रंथी आहेत त्या तयार करण्याचं काम हे करतं किंवा तिथे त्या तयार होतात. द पर्सेंटेज ऑफ मेलेनिन डिसाइडेड द फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन. आता हे मेलेनिनचं पर्सेंटेज काय आपली स्किन कशी फेअर आहे किंवा किती डार्क आहे हे ह्या मेलेनिनवरून आपण ठरवू शकतो. द कलर ऑफ द स्किन आल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट्स. मग ह्या क्लायमेट्सवरती पण आपल्या स्किनचा कलर हा डिपेंड असतो. मेलेनिन प्रोटेक्ट्स आवर स्किन अँड द इनर पार्ट फॉर अल्ट्राव्हायलेट सनरेज. म्हणजे ह्या अल्ट्राव्हायलेट सनरेजपासून आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करत असतं तर हे मेलेनिन करत असतं. ओके, लक्षात आलं. ओके, नेक्स्ट पॉईंट इथं काय दिला ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व युअर स्किन अँड द स्किन ऑफ आवर ग्रँडमदर ग्रँडफादर ऑर एनी ओल्ड पीपल इन द हाऊस. आता काय करायचं तुम्ही पाहिलं असेल तुमची त्वचा आणि तुमच्या आजी आजोबाची मदर ग्रँडफादर ग्रँडमदर किंवा एखाद्या ओल्ड व्यक्तीची जर त्वचा तुम्ही निरीक्षण करा काय दिसतं तुम्हाला व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस. असं लक्षात येईल ॲज वी ग्रो ओल्डर द proportions of the fat beneath the skin reduces. However, the previously taut skin does not shrink. This causes wrinkles on the skin of older people. म्हणजे कसं तर जसं जसं वय वाढतं तसं तसं काय होतं ह्या स्किनच्या खाली असणारी जी फॅट्स आहेत चरबी आहे त्याचं प्रमाण कमी होते. मात्र जी
ताणलेली स्किन असते, त्वचा असते, त्याच्यामुळे काय होतं, ती मूळ स्थितीत येत नाही. म्हणून काय, धिस कॉजेस व्रिंकल ऑन द स्किन ऑफ द ओल्डर पीपल, म्हणजे वयस्कर माणसाच्या अंगावरती सुरकुत्या पडलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. आता डू यू नो इट इज द मेंटेन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ हेअर टू. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलेनिन, व्हाईल ब्राऊन लायटर हेअर ड्यू टू द सल्फर इन द मेलेनिन अँड रेडिश हेअर ड्यू टू आयर्न इन द मेलेनिन. म्हणजे स्किनच्या कलरबरोबरच आपल्या हेअरचा पण कलर हा मेलेनिनमुळे ठरलेला जातो. जसं जेट ब्लॅक हेअर हे प्युअर मेलेनिनमुळे ठरले जातं, किंवा व्हाईट ब्राऊन लायटर हेअर इज ड्यू टू सल्फर. सल्फरचं जर प्रमाण जास्त असेल तर हे लायटर ब्राऊन म्हणजे भुऱ्या रंगाचे केस असतात. किंवा रॅडिश हेअर कशामुळे असतात, तर त्या मेलेनिनमध्ये आयर्न जर प्रेझेंट असेल तर आपल्याला रॅडिश कलरची हेअर पाहायला मिळतात. ओके, ऑलवेज रिमेंबर. आता काय करायचं आहे, फॉर द हेल्थ ऑफ आवर स्किन इट इज द इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. Discriminating between people based on their skin color is unscientific and wrong. Avoid the temptation of using artificial means to become fair. ओके, आता आपला हा इथं लेसन कंप्लीट झाला. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं. स्किन डज डिफरंट फंक्शन्स while include protection of inner parts as a sensory organ, forming of sweat and throwing it out, regulating the body temperature, synthesizing vitamin D, etc. नंतर काय पाहिलं, the pigment melanin decides the color at the skin as well as hair and also protects the inner part from the ultraviolet rays. म्हणजे अल्ट्राव्हायलेटपासून आपल्या बॉडीचं स्किन कशी प्रोटेक्ट करते याविषयी आपण इथं या लेसनमध्ये माहिती पाहिली. आता इथं आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. ओके, पुन्हा हा पूर्ण लेक्चरचे तिन्ही व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला हा लेसन पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ओके, बाय.